पुलगाव शहरातील कॅम्प रोडवर उभारण्यात येत असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या कामात 7 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्षा कविता ब्राह्मणकर यांनी केला असून निकृष्ट बांधकामामुळे खळबळ उडाली आहे। पुलगाव येथील या नियोजित सभागृहाच्या बांधकामाची नगराध्यक्षा कविता सुनील ब्राह्मणकर आणि नगरसेवकांनी पाहणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आलाय। 7 कोटी रुपये खर्चून सुरू असलेल्या या कामात स्लॅबमधून थेट पाणी गळती होत असून काँक्रीटमध्ये सिमेंटचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचं निदर्शनास आले। इमारतीचे मुख्य पिलर माती मिसळून तयार केल्याचा आणि भिंतीच्या टाईल्स चक्क हाताने निघत असल्याचा संतापजनक प्रकार यावेळी उघड झालाय। नगराध्यक्षांनी नगरपालिका अभियंता आणि सनी इन्फ्रास्ट्रक्चर गोंदिया या कंत्राटदाराच्या संगनमताचा आरोप केलाय। भविष्यात येथे सार्वजनिक कार्यक्रम होणार असल्याने अशा निकृष्ट कामामुळे मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे। प्रशासक राज्यामध्ये कंत्राटदाराने सर्वांना मॅनेज केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय। यावर मुख्याधिकारी विजय आश्रमा यांनी थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट सुरू असल्याचे सांगितले असून अहवालानंतर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत। दरम्यान इंजिनियर यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असून जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी कठोर पावले उचलावीत अशी मागणी आता जोर धरत आहे। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा, पुलगाव।